दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा शिक्षणाला तसेच अध्यापनाला चालना देण्यासाठी ज्याप्रमाणे समूह साधन केंद्रनिहाय क्रीडा शिक्षक आणि विशेष शिक्षकाची निवड करण्याचा निर्णय शासनाने केला आहे, त्याचप्रमाणे दिव्यांग विद्यार्थ्यांचे कौशल्य विकास होण्याच्या दृष्टिकोनाने तज्ञ व्यक्ती या माध्यमातून सदर शिक्षण उपलब्ध करून देण्याबाबत शासन निर्णय घेणार आहे का, हा पहिला प्रश्न। आणि त्याचबरोबर सभापती महोदय, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विशेष शिक्षक नियुक्त केल्यास त्यांचे शैक्षणिक समावेश अधिक प्रभावीपणे होणार आहे। तर कोकणात दिव्यांग क्षेत्रामध्ये सभापती महोदय मोजक्या शाळेत या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, तर आपण या शाळांना शासन अनुदान तत्वावरती आणण्यासाठी शासन सकारात्मक विचार करणार का? त्याचबरोबर सभापती महोदय, तिसरा प्रश्न, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनाने डेटा, तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ, समन्वय आणि अकाउंटेबिलिटी या 5 बाबींवरती शासनाने भर देणे गरजेचे आहे। तरी याबाबत शासनाची भूमिका काय? आणि शेवटचा प्रश्न सभापती महोदय, ठाणे जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले 103 क्रीडा शिक्षक पदांची सद्यस्थिती काय? आजपर्यंत किती क्रीडा शिक्षकांची प्रत्यक्ष नियुक्ती करण्यात आली? मंत्री महोदय। सभापती महोदय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार औपचारिक शिक्षण विषयांच्या सोबतच कला, क्रीडा, व्यवसाय यामध्ये शिक्षण देणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे। आणि म्हणून आत्ताच्या घडीला समूह साधन केंद्र आपल्या राज्यामध्ये 4860 आहेत आणि प्रश्नोत्तराचा तास मंत्री महोदयांचं उत्तर होईपर्यंत वाढवण्यात येत आहे। आभारी आहे अध्यक्ष महोदय। दिव्यांग विद्यार्थी अध्यापनाच्या साठी यापूर्वीच साधारणपणे 2984 विशेष शिक्षक त्या ठिकाणी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, आदेशानुसार त्या ठिकाणी त्यांना संधी देण्यात आलेली आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने 4860 आपले समूह साधन केंद्र आहेत, यामध्ये क्रीडाचेही विशेष शिक्षकांची भरती येणाऱ्या 2 महिन्याच्या मध्ये जे काही शिक्षक भरती होणार आहे त्या माध्यमातून हे संपन्न केलं जाणार आहे। अध्यक्ष सभापती महोदय, यापूर्वी पण 250 विद्यार्थ्यांच्या पाठीमागे जे काही शासकीय असतील, खाजगी अनुदानित शाळा असतील, यामध्ये एक क्रीडाचं शिक्षक त्या ठिकाणी ऑलरेडी अस्तित्वात आहे। परंतु त्यातल्या त्या जिल्हा परिषद शाळांच्यासाठी पुढच्या काळामध्ये याचं एक विहित पद्धती पण तयार करायला घेतलेली आहे की जेणेकरून बीपीएड, डीएड हे तर आहेतच, परंतु याच्या व्यतिरिक्त काही खेळाडू की ज्यांना प्राधान्य आपल्याला काही कौशल्य त्यांनी मिळवलेलं आहे, माजी सैनिक असतील, यांना पण याच्यामध्ये सामावून घेता येईल का, याचं प्रारूप तयार करण्याचं काम आता प्रगतीपथावर आहे। आणि या पद्धतीने पुढे ही शिक्षक भरती होत असताना या दोन्ही घटकांचा समावेश त्या ठिकाणी केला जाईल। सन्माननीय क्रीडाचं सांगितलं ना, क्रीडाचंही सांगितलं आणि दिव्यांग विद्यार्थी अध्यापन शिक्षकांचं पण सांगितलं आणि येणाऱ्या काळामध्ये कलालाही कसं प्राधान्य देता येईल त्याचाही शासन गंभीरपणे विचार करतोय।